नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड मॅथमॅटिक्स 1 चा आपला पुढचा पेपर. लँग्वेजचे पेपर झाले, मराठी झाला, इंग्लिश झाला, हिंदी झाला, संस्कृत झाला, सगळे लँग्वेजचे पेपर संपले. आता इम्पॉर्टंट सब्जेक्टचे पेपर स्टार्ट झालेत, त्यामुळे ह्यांचं प्रिपरेशन एकदम डेडिकेशन हाय लेवलला ठेवूनच करावं लागेल. सगळ्यात पहिला पेपर कुठला असणार आहे आपला, तर मॅथमॅटिक्स 1 गणित भाग 1 जो असणार आहे आपला 5 मार्चला. बरोबर, हातामध्ये फक्त 1.5 दिवस आहे. या 1.5 दिवसामध्ये या सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचं आहे. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की मॅथ्स सब्जेक्ट खूप हार्ड आहे, आमचं प्रिपरेशन होत नाही, पण असं काही नाहीये. मॅथ्समध्ये प्रत्येक मॅथ्समध्ये म्हणजेच M1 आणि M2 मध्ये तुम्ही आराम के साथ 30 अबाव सहज जाऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर नीट समजला पाहिजे. बघा, पेपर पॅटर्न समजून घेऊ म्हणजे एक्झॅक्टली आयडिया येईल की कुठला क्वेश्चन इझी आहे आणि कुठल्या क्वेश्चनला कुठल्या लेवलचं प्रिपरेशन पाहिजे. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट अँड अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. त्याच्यानंतर सॉल्व. हे दोनही क्वेश्चन 1-1 मार्कचे राहणार आहेत. A 4 मार्कसाठी, B 4 मार्कसाठी, टोटल मार्क्स झाले 8. आता यांच्यामध्ये ऑप्शन हा अजिबात नसतो, म्हणजे हे 8ही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करणं कंपल्सरी आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. 3 ऍक्टिव्हिटीज असतील, त्यातल्या 2 कंप्लीट करायच्यात, म्हणजेच कृती पूर्ण करायच्यात. प्रत्येक कृती 2 मार्काला, प्रत्येक ऍक्टिव्हिटी 2 मार्काला, असे झाले 4 मार्क, 4 मार्क झाले. आता क्वेश्चन बी सॉल्व, सोडवा. 5 प्रश्न असतील, त्याच्यापैकी आपल्याला 4 लिहायचे, म्हणजेच 4 आउट ऑफ 5. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी, असे झाले 8 मार्क्स. म्हणजेच टोटल बघितलं तर क्वेश्चन 1 8 मार्क्ससाठी, क्वेश्चन 2 12 मार्क्ससाठी, सगळ्यात सोपे क्वेश्चन्स हे झाले 20 मार्क्स. म्हणजेच 50% जो पेपर आहे हा सगळ्यात सोपा पेपर आहे. कळलं? आणि प्रश्न कुठून पडतात, तर प्रत्येक चॅप्टरच्या इंट्रोडक्शन मध्ये जे क्वेश्चन्स आहेत, इंट्रोडक्टरी प्रॅक्टिस सेट जे आहेत, म्हणजे थोडक्यात काय, मेथड्स, फॉर्म्युले, यांच्यावरच हे क्वेश्चन्स येतात आणि एकदम सिंपल असतात. कधी कधी थोडंसं उलट्या पद्धतीने विचारलेलं असतं, पण कुठलंच सम आतापर्यंत कंप्लीट सॉल्व्ह करायला विचारलेलं नाहीये. हाफ समच सॉल्व्ह करायला विचारतात. म्हणजेच काय, x + y ची व्हॅल्यू काढा किंवा k ची व्हॅल्यू काढा किंवा तो जो आपला डेल्टा असतो b² - 4ac रूट्स चेक करा, अशा टाईपमध्येच क्वेश्चन्स येतात. म्हणजे बेसिकली फॉर्म्युला आणि मेथड बेस्ड क्वेश्चन असतील. आता महत्वाची गोष्ट जे आता तुम्हाला बोललो, फॉर्म्युला मेथड बेस्ड क्वेश्चन 3 ते 4 स्टेप मध्ये आन्सर येतं. त्यामुळं अजिबात पॅनिक होऊ नका की आम्हाला मॅथ्स हार्ड जातो, असं काही नाहीये. पहिले 2 क्वेश्चन हे आपल्या हक्काचे आहेत आणि हे मार्क आपल्याला भेटलेच पाहिजे. झालं, 50%चा लोड कमी झाला. आता एक्झॅक्टली या क्वेश्चन्सला प्रिपेअर कसं करायचं बघा. टेक्स्टबुक मधला प्रत्येक MCQ ने MCQ बघून घ्या. टेक्स्टबुकच्या मागे त्याचे आन्सर्स आहेत, आन्सर नीट बघा. कळलं नक्की? नंतर मेथड प्रत्येक चॅप्टर वाईज, त्याच्या स्टेप्स, त्याचे प्रॉब्लेम्स व्यवस्थित बघा. हे चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 साठी. नंतर फॉर्म्युला, त्याच्यामधल्या व्हॅल्यूज, म्हणजे कुठल्या व्हॅल्यूला आपण काय बोलतो. जसा TN चा फॉर्म्युला आहे A + n - 1 × D. याच्यामध्ये TN काय असतं, A काय असतं, N काय असतो, D काय असतो, या व्हॅल्यू समजून घ्या. नंतर त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स व्यवस्थित सॉल्व्ह करा. म्हणजेच चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4, चॅप्टर नंबर 5 आणि चॅप्टर नंबर 6 हे चॅप्टर फॉर्म्युला बेस आहेत, हे चॅप्टर कन्सेप्ट बेस आहेत. कळलं नक्की? अजिबात घाबरू नका. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा सांगणार आहे. चिल राहा, फक्त व्हिडिओ एंड पर्यंत बघा. व्यवस्थित तुमचं 1.5 दिवसामध्ये प्रिपरेशन होऊन जाईल. आता महत्वाची गोष्ट, प्रत्येक फॉर्म्युला आणि प्रत्येक मेथड आपल्याला कमीत कमी 2 वेळा तरी रिवाइज करणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट ह्या वरच्या 2 क्वेश्चन साठी तरी, म्हणजे 50% मार्क आपले फिक्स झाले. आता इथून पुढचा पेपर आहे ना, थोडासा डिफिकल्ट लेवलला येतो. डिफिकल्ट म्हणजेच काय, स्टेप्स वाढतील. नीट ऐका मी काय बोलतोय. डिफिकल्ट म्हणजे मगाशी 3 ते 4 स्टेप्स बोललो होतो, आता स्टेप्सचा काउंट वाढेल. सम तसंच राहील, मेथड तशीच राहील, फक्त स्टेप्स वाढतील. म्हणजे अगोदर जिथं आपण हाफ सम सॉल्व्ह केलं होतं, आता ह्या ठिकाणी ते सम पूर्ण करावं लागेल. कळलं नक्की? सो घाबरू नका. आता क्वेश्चन नंबर 3 A काय असतो, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये एकच ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची 3 मार्कांसाठी. नंतर B सॉल्व्ह करा, सम सॉल्व्ह करायचे 2 सम, प्रत्येक सम 3-3 मार्काला, असे झाले 6 मार्क. म्हणजे क्वेश्चन 3 आला 9 मार्कसाठी. नंतर क्वेश्चन 4
2 सॉल्व्ह करायचे, प्रत्येक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी 8 मार्क्स झाले. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 आउट ऑफ टेक्स्टबुक असतात. असं अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. हे डोक्यातलं मिथ पहिलं बाहेर काढा. बघा, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे क्वेश्चन टेक्स्टबुक मधलेच असतात. क्वेश्चनची फक्त वर्डिंग बदलती आणि व्हॅल्यू बदलतात, बाकी काही चेंज होत नाही. काही म्हणजे काही चेंज होत नाही. म्हणजे जर सिंपल इंटरेस्ट वरती वर्ड प्रॉब्लेम असेल तर टेक्स्टबुक मध्ये सिंपल इंटरेस्ट वरती वर्ड प्रॉब्लेम आहे. टाइम वर्क वरती असेल तर टेक्स्टबुक मध्ये टाइम वर्क वरती सुद्धा आहे. म्हणजे कन्सेप्ट तीच राहणार आहे, फक्त वर्डिंग बदलणार आहे, व्हॅल्यू बदलणार आहेत, मेथड बदलणार नाही, स्टेप बदलणार नाही, कन्सेप्ट बदलणार नाही. त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे सिंगल कन्सेप्टवर असतात. आता सिंगल कन्सेप्ट म्हणजे काय? सिंगल कन्सेप्टचा अर्थ असा होतो की एकाच चॅप्टरचे असतात, ह्याच्यामध्ये 2 चॅप्टरच्या कन्सेप्ट लागू होत नाहीत. कळलं नक्की? आता क्वेश्चन नंबर 5, जो क्वेश्चन तुम्हाला हार्ड वाटतो तो क्वेश्चन फक्त 3 मार्कांना विचारतात. आता हा प्रश्न 2 ते 3 कन्सेप्ट वरती विचारला जातो. 2 ते 3 कन्सेप्ट म्हणजेच काय? जर समजा एखादा वर्ड प्रॉब्लेम आला, तो तुम्हाला वाटेल की 2 व्हेरिएबल यूज करून करायचा आहे, म्हणजे चॅप्टर नंबर 1 झाला, पण सडनली मध्ये गेल्यानंतर तो सिंगल व्हेरिएबल बनून जातो. बघा, स्टार्टिंग झाली होती फर्स्ट चॅप्टर पासून, पण नंतर सेकंड चॅप्टर मध्ये सिंगल इक्वेशन फॉर्म करावं लागतं आणि त्याच्यानंतरच सोल्युशन काढावं लागतं. म्हणजे 2 कन्सेप्ट वरती हा क्वेश्चन पडतो. आता हा क्वेश्चन आउट ऑफ टेक्स्टबुक जरी असला तरी सिंपल असतो, फक्त वर्डिंग समजणं महत्वाचं आहे. कळलं नक्की? आता यासाठी प्रत्येक चॅप्टरच्या प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या पक्क्या पाहिजेत. आता तुम्हाला जो प्रश्न पडला ना त्याचं उत्तर ऐका. 37 मार्क 37 मार्क हे फक्त पुस्तकातलेच आहेत. कळलं? 3 मार्क पुस्तकाच्या बाहेरचे. कशाला टेन्शन घेता तुम्ही? अजिबात लोड घेऊ नका. 37 मार्क म्हणजे खूप झाले. कळलं? उगाच या 3 मार्कांसाठी टेक्स्टबुकला सोडून देणं, दुसरंच काहीतरी करत बसणं, असं काही करू नका. टेक्स्टबुकचा स्टडी प्रॉपर करा. कळलं नक्की? पेपर पॅटर्न कसा असतो, काय काय करायचंय समजून आलं. आता पुढची महत्वाची गोष्ट, 1.5 दिवस आपल्या हातामध्ये आहे, तर प्रिपरेशन कसं करणार? बघा, महत्वाची गोष्ट, पेपर पॅटर्न समजलाय, त्यामुळे पेपर पॅटर्न नुसारच स्टडी करायचंय. डन. नंतर 3 मार्च म्हणजेच आजचा दिवस, हाफ डे आपल्याकडे बाकी आहे. खाली मी काही प्रॅक्टिस सेट दिलेत, ते प्रॅक्टिस सेट व्यवस्थित सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये काय करायचं ते पण सांगतो. बघा, चॅप्टर नंबर 1 मध्ये 1.1, 1.2, 1.3, नंतर चॅप्टर नंबर 2 मध्ये 2.1, 2.2, 2.3, 2.4, 2.5, नंतर चॅप्टर नंबर 3 मध्ये 1, 2, 3, चॅप्टर नंबर 5 दिलाय मी. आता प्रश्न पडला असेल चॅप्टर नंबर 4 लिहायचा तर 5 का लिहिला? चुकलं का? नाही, नीट ऐका. चॅप्टर नंबर 1, 2, 3 थोडेसे हार्ड आहेत, बरोबर? आता तुम्ही हे जर करत बसलात आज तर पॅनिक होताल, थोडंसं टेन्शन येईल. त्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी चॅप्टर नंबर 5 हातात आहे, तो एकदम इझी आहे. तो आजच्या आजच पूर्ण करून टाका. 4ही प्रॅक्टिस सेट एकदम सिंपल आहेत. 5.1 मध्ये तर काहीच जीव नाहीये. 5.2, 5.3, 5.4 एकदम सिंपल आहेत. एका फॉर्म्युल्यावरती हा अख्खा चॅप्टर आहे, त्यामुळे हा आजच्या आजच पूर्ण करा. नंतर चॅप्टर नंबर 6 पहिले 3 प्रॅक्टिस सेट, मीन, मेडियन, मोड, पक्के फॉर्म्युला सहित, टेबल सहित. कळलं? नंतर चॅप्टर नंबर 4 चे पहिले 2 प्रॅक्टिस सेट. आता नीट डोक्यात ठेवा, पहिले हे पूर्ण करा. हे झाल्यानंतर चॅप्टर नंबर 4 कडे जा. अजिबात मधीच चॅप्टर नंबर 4 घेऊ नका. चॅप्टर नंबर 4 मध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे ते समजणं थोडंसं हार्ड आहे. कळलं नक्की? आता नक्की काय काय करायचं? प्रत्येक सम सॉल्व्ह करू नका. मी जे IMP सांगणार आहे पुढं तेवढे IMP सॉल्व्ह करा. नंतर स्टेप, मेथड आणि फॉर्म्युला हे पक्क करायचंय. स्टेप्स कुठे डोक्यात ठेवायच्यात? तर प्रत्येक सम मध्ये, म्हणजे चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 मध्ये सेम त्याच चॅप्टर मध्ये मेथड पण आहेत. नंतर फॉर्म्युला, जसं मागं बोललो, चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4, चॅप्टर नंबर 5 आणि चॅप्टर नंबर 6 फॉर्म्युला बेस आहेत. फॉर्म्युले पक्के करून ठेवा. आणि सगळे सम सॉल्व्ह नका करत बसू. IMP सम मधले सुद्धा 2-3 सम सॉल्व्ह करा. मेथड पक्की सहज होऊन जाईल. आणि आज वर्ड प्रॉब्लेमला अजिबात हात लावू नका. वर्ड प्रॉब्लेम उद्या सकाळी फ्रेश मध्ये सहज होऊन जातील. कळलं नक्की? आता एवढं सगळं जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं आजच्या दिवशी, तर तुम्हाला आउटपुट एक्झाम मध्ये काय दिसेल?
क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 एकदम पक्के, एकदम पक्के. म्हणजे जवळपास 29 मार्क्स आजच्या आजच पक्के झाले. कळलं नक्की? सोबतच वर्ड प्रॉब्लेमला ह्याचा नक्की फायदा होईल, कारण वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपण इक्वेशनच सॉल्व्ह करणार आहे, बरोबर. मग त्या इक्वेशनसाठी फक्त वरची प्रोसेस करणं गरजेचं आहे. खालची प्रोसेस तर माहिती आहे, मेथड माहिती आहे, सोल्युशन कसं काढायचं सगळं माहिती आहे. त्यामुळं याचा फायदा नक्की वर्ड प्रॉब्लेमला उद्या होऊनच जाईल. कळलं नक्की? शुअर. आता महत्वाचा दिवस 4 मार्च, पूर्ण दिवस. या दिवशी आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स आणि इम्पॉर्टंट जे काही प्रॅक्टिस सेट आहेत, जे क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिसणार आहेत, क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये दिसणार आहेत, ते करायचे. चॅप्टरचा सिक्वेन्स पण सांगतो. पहिला चॅप्टर 2 घ्या, नंतर चॅप्टर 6 घ्या, नंतर 4, नंतर 1 आणि शेवटी 3. आता असा सिक्वेन्स का दिला, तर एक हार्ड आणि एक इझी पाहिजे. हा चॅप्टर तुम्हाला पॅनिक करेल, हा रिलॅक्स करेल, हा पॅनिक करेल, हा रिलॅक्स करेल, परत हा थोडासा पॅनिक करेल. अशा सिक्वेन्स मध्येच आपल्याला काय करावं लागेल, प्रिपेअर करावं लागेल. ब्रेक हा कमी घ्या, दिवस खूप कमी आहे, वेळ खूप कमी आहे. कळलं नक्की? आता प्रिपरेशन प्लॅन त्याचाही नीट बघून घ्या. सगळ्यात पहिलं, प्रत्येक चॅप्टरच्या मेथड तुम्ही आज करताय, त्यामुळं फक्त इक्वेशन फॉर्म करण्यापर्यंतच वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पूर्ण वर्ड प्रॉब्लेम अजिबात सॉल्व्ह करू नका. कळलं? नंतर चॅप्टर नंबर 4, चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 6 चे सगळे फॉर्म्युले मगाचपासून 2 ते 3 वेळा बोललोय मी, त्यामुळे फॉर्म्युले तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. फक्त IMP क्वेश्चन्सच करा. काही काही ठिकाणी कसं आहे, 2 वर्ड प्रॉब्लेम एकाच कन्सेप्ट वरती आहेत, मग ते सॉल्व्ह करायची अजिबात गरज आहे का? नाही, एक सॉल्व्ह केला तरी इनफ आहे. प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन सुद्धा सांगणारे, ते पण व्यवस्थित सॉल्व्ह करून बघा. नंतर प्रत्येक वर्ड प्रॉब्लेम मध्ये एक गोष्ट नीट करता, कन्सेप्ट कुठली विचारली, सोबत प्रोसेस कशी आहे, म्हणजे सम सॉल्व्ह करायची प्रोसेस कशी आहे. स्टेप्स तर तुम्हाला अगोदरच माहिती असतील, कारण तुमची मेथड पक्की झालेली असणार आहे. आता मी जे बोलतोय ना, त्याचा अर्थ काय होतो नीट बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर नंबर 2, त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम पडतो टाइम आणि वर्क मध्ये, बरोबर. म्हणजे ही कन्सेप्ट झाली. या कन्सेप्टला आपण कसं सॉल्व्ह करतो, तर रेसिप्रोकल करतो त्या टाइमचा, म्हणजे आपल्याला काय मिळतं, वर्क मिळतं. नंतर ऍडिशन करतो आणि त्याच्यावरून आपण इक्वेशन फॉर्म करतो. कळलं का? असे प्रत्येक टाईप समजून घ्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे उद्या. कळलं? नक्की समजलं काय करायचंय? एकंदरीत सगळी आयडिया आली व्यवस्थित. 1.5 दिवस हातात आहे. प्रॅक्टिस सेट कुठले कुठले सांगितलेत ते नीट बघा. एक काम करा, ह्याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे हा प्लॅन तुमच्याकडे नक्की राहील. घ्या, घेतला? शुअर. आता ह्याचाही पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला? शुअर. कळलं काय काय करायचंय ते? हा, आता प्रश्न येतो इम्पॉर्टंट क्वेश्चनचा. चला आता ते इम्पॉर्टंट क्वेश्चन पण नीट बघूया. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पटपट पटपट मार्क करा. टेक्स्टबुक जवळ घ्या, वाटलं तर व्हिडिओ पॉज करा, टेक्स्टबुक जवळ घ्या आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मार्क करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठले क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे ते समजून येईल. चलो, चॅप्टर नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट, 4th, 6th, 7th, 8 केले मार्क? गुड. चलो नेक्स्ट, व्हिडिओ पॉज करा वाटलं तर. नंतर 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4, 2, 5, 6 केले मार्क? चलो पटपट पटपट. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन 2 मधला 3, क्वेश्चन 3 मधला 4, 5 आणि 6 व्यवस्थित टेक्स्टबुक मध्ये मार्क करा, म्हणजे आयडिया येईल की आपल्याला कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 1.4 क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 केला मार्क? चलो नेक्स्ट, काही वर्ड प्रॉब्लेम पण आहेत जे सॉल्व्ह आहेत. खाली पेज नंबर नीट बघा. पेज नंबर 20 वरचा क्वेश्चन नंबर 1 केला मार्क? चलो नेक्स्ट, सेम पेज नंबर बघा 23, एक्झाम्पल नंबर 3 केला मार्क? गुड. नेक्स्ट, प्रॅक्टिस सेट 1.5 क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि ह्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन घ्या, क्वेश्चन नंबर 2 सुद्धा केला मार्क? केलं नक्की? चलो नेक्स्ट, आता प्रॉब्लेम सेट मध्ये पेज नंबर 28 वरती क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड वाला क्वेश्चन, नंतर क्वेश्चन नंबर 7 त्यातला फर्स्ट क्वेश्चन. हे ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी आहे, पण हा वर्ड प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिसू शकतो, त्यामुळे व्यवस्थित सॉल्व्ह करून बघतात. ठीक आहे? चलो नेक्स्ट, पुढं नेक्स्ट पेज वरती 29 वरती क्वेश्चन नंबर 5 केला मार्क? सोबत क्वेश्चन नंबर 4 पण घ्या.
केला नक्की. चलो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1 चॅप्टर नंबर 1 झाला. चॅप्टर नंबर 2 बघा. पटपट पटपट मार्क करून घ्या. क्वेश्चन 2 मध्ये 3 4, क्वेश्चन 3 मध्ये 3 4 5, क्वेश्चन 4 मध्ये सेकंड, क्वेश्चन 6 केले मार्क. चलो नेक्स्ट 2.2 मध्ये थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ केले मार्क. नेक्स्ट पुढं 2.3 थर्ड, फोर्थ, सिक्स्थ डन. नेक्स्ट 2.4 बघा. 2.4 फर्स्ट क्वेश्चन त्यातला फर्स्ट, सेकंड क्वेश्चन मधला थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. पटपट वाटलं तर व्हिडिओ स्टॉप करा आणि टेक्स्टबुक मध्ये मार्क नक्की करून घ्या. नेक्स्ट 2.5 क्वेश्चन नंबर 2 मध्ये सेकंड, थर्ड आणि सेकंड, क्वेश्चन नंबर 3 मधला केले मार्क. चला नेक्स्ट क्वेश्चन 4 मध्ये सेकंड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ पटपट डन. आता सॉल्व केलेले क्वेश्चन्स पण बघा. पेज नंबर 50 वरचं फर्स्ट सम डन. नेक्स्ट सेकंड सम पेज नंबर 51 वरचं लगेच नेक्स्ट समच आहे, पटकन मार्क करून घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा. प्रॅक्टिस सेट आला 2.6 क्वेश्चन नंबर 5, 7, 8 आणि 9. वरचे सम इझी आहेत, हे जमून जातील. ह्या समची व्यवस्थित प्रॅक्टिस करून ठेवतात. केलंय नक्की. नेक्स्ट बघा. प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर 11, 12 आणि 13 केला मार्क आणि सोबत क्वेश्चन नंबर 15 सुद्धा घ्या. केले मार्क. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम सेट 3.1 सेकंड, फिफ्थ, सेवन्थ पहिला क्वेश्चन मधला. नंतर सेकंड क्वेश्चन मध्ये थर्ड आणि फोर्थ पटपट. क्वेश्चन नंबर 3 मध्ये फोर्थ आणि थर्ड क्वेश्चन झालं. नेक्स्ट 3.2 पटकन मार्क करा. केले डन. नेक्स्ट 3.3 केले मार्क. चलो नेक्स्ट व्हिडिओ पॉज करत राहा. केले गुड. नेक्स्ट केले मार्क. चला पेज नंबर बघा 74 वरचं सेकंड सम होतं. नंतर 77 वरचे दोन्ही सॉल्व केलेले सम्स आहेत, सॉल्व एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.4 क्वेश्चन नंबर 1, 2, 4 आणि 5 केले मार्क. चला नंतर प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 9 केले मार्क. चलो नेक्स्ट 4.1 सेकंड, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन्थ केलं गुड. त्याच्यानंतर 4.2 फर्स्ट, सेकंड, फोर्थ केलं मार्क. नंतर 7 सुद्धा मार्क करून घ्या. डन. नेक्स्ट बघा 4.3 एकदम इझी आहे, तुम्ही इझिली करू शकता. डन. नेक्स्ट बघा 4.4 लास्टचे 3 सम थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ केला गुड. प्रॉब्लेम सेट मधले सुद्धा काही सम बघा. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 8 केला मार्क. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, 8 आणि 10 हा प्रॉब्लेम सेट 2 आहे. प्रॉब्लेम सेट 2 पेज नंबर बघा 112 वरती 6, 8 आणि 10 केले मार्क. चलो नेक्स्ट 5.1 इझी आहे, सगळा करा. 5.2 मध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट सांगितले फर्स्ट आणि फोर्थ. हा चॅप्टर तुम्ही अख्खा करणार आहात, त्यामुळं हे IMP पक्के करा आणि उरलेले क्वेश्चन्स पण वरवर बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 5.3 बघा. फर्स्ट क्वेश्चन, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 5.4 एकदम इझी आहे, प्रत्येक क्वेश्चन करून बघताल. डन. नंतर प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन नंबर 5 126 पेज केले मार्क. नंतर 127 पेज वरती 8, 9 आणि 10 केला मार्क गुड. नेक्स्ट चॅप्टर नंबर 6 पटपट प्रत्येक मेथडचं एक एक सम सांगितलंय, व्यवस्थित सॉल्व करून बघताल. तीनही मेथड एकदम सोप्या आहेत. ठीक आहे. चलो नेक्स्ट 6.2 सेकंड, थर्ड सम. 6.3 1, 3 आणि 4 पटपट केले मार्क. चलो व्हिडिओ पॉज करा आणि मार्क करा. टेक्स्टबुक मध्ये मार्क करणं खूप जास्त गरजेचं आहे. 6.4 इझी आहे, तो इझिली होऊन जाईल. काय तर फक्त ग्राफ तर काढायचं आहे, त्यामुळे अजिबात लोड घेऊ नका. त्याच्यानंतर 6.5 सुद्धा इझी आहे, ग्राफच्या अंडरस्टँडिंग वरती फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे, त्यामुळे ते जमून जातील. त्यानंतर 6.6 सेकंड सम, फोर्थ सम, फिफ्थ आणि सिक्स्थ सम. प्रॉब्लेम सेट मधले सुद्धा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 14
क्वेश्चन नंबर 16 आणि क्वेश्चन नंबर 17. हे सगळे झाले IMP क्वेश्चन्स, बरोबर. आता प्रिव्हियस इयरला जे काही क्वेश्चन्स आले होते 2020 पासूनच्या एक्झाम मध्ये M1 चे जेवढे चॅप्टर वाईज प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन होते त्या प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल. सो अजिबात लोड घेऊ नका. त्याच्यामध्ये सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स करू, अगदी वर्ड प्रॉब्लेम सहित. ठीक आहे. परंतु तुम्ही हे क्वेश्चन्स नीट करून बघताल त्याच्यामध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स रिपीट होतील, त्यामुळे त्या कन्सेप्ट तुमच्या पुन्हा रिवाइज होतील, सोबतच तुमचे वर्ड प्रॉब्लेम सुद्धा होऊन जातील. आता व्यवस्थित हे क्वेश्चन्स घ्या आणि प्रिपरेशन लगेच स्टार्ट करा. ते व्हिडिओ व्यवस्थित येतील. इम्पॉर्टंट चॅप्टर पहिला, दुसरा आणि 6वा ह्याच्यावरती पहिले व्हिडिओज येतील आणि नंतर रिमेनिंग चॅप्टर वरती येऊन जातील. पण तुम्ही व्यवस्थित हे IMP क्वेश्चन्स दिलेले आहेत हे व्यवस्थित सॉल्व्ह करून बघा. ह्याच्यामध्ये तुमच्या मेथड्स आणि फॉर्म्युले पक्के होऊन जातील. कळलं नक्की? चलो बाय बाय. व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द बेस्ट.